संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःख मुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म दिसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास या विषयांच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा पदस्पर्श झाला अशा पावन आणि पुनीत झालेल्या धम्मस्थळांचा इतिहास आपण सध्या पाहत आहोत। आजच्या धम्मदेशनेमध्ये आणखीन एका महत्त्वपूर्ण धम्मस्थळाचा इतिहास आपण पाहणार आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे स्थळ आहे नालंदा। आतापर्यंत आपण लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर आणि कालच्या धम्मदेशनेमध्ये आपण वैशालीचा इतिहास बघितलेला आहे। या धम्मस्थळांप्रमाणे नालंदा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण असं एक धम्मस्थळ आहे। केवळ बौद्ध धम्माच्या इतिहासामध्येच नाही तर भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा नालंदा हे नाव अतिशय महत्त्वाचं आहे। भारताच्या इतिहासामध्ये नाही तर जगाच्या इतिहासामध्ये नालंदाचा इतिहास अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे नालंदाचा इतिहास काय आहे आणि नालंदा कशासाठी प्रसिद्ध आहे आणि बौद्ध धम्मामध्ये त्याचं काय महत्त्व आहे, या सगळ्या बाबींचा अभ्यास किंवा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण करणार आहोत। बौद्ध धम्मामध्ये किंवा भारतीय इतिहासामध्ये नालंदा हे प्रसिद्ध आहे विश्व विद्यापीठ म्हणून। विश्वविद्यापीठ, नालंदा विश्वविद्यापीठ म्हणून हे नालंदा बौद्ध धम्माच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे। अरे विद्यापीठ तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपण औरंगाबादमध्ये राहतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे। तुम्ही जर नागपूरला गेले तर नागपूरला संत गाडगेबाबा नागपूर विद्यापीठ आहे। अमरावतीला गेले तर अमरावतीला संत तुकडोजी महाराज विद्यापीठ आहे, किंवा इकडे नांदेडला गेला तर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आहे, वगैरे वगैरे। म्हणजे प्रत्येक शहराच्या ठिकाणी एक विद्यापीठ असतं। जसं आपल्या औरंगाबादला विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये विविध प्रकारच्या विषयांचे डिपार्टमेंट्स असतात, जसं मराठी, हिंदी, त्यानंतर राज्यशास्त्र, समाजशास्त्र, तर्कशास्त्र वगैरे वगैरे। आणि त्या डिपार्टमेंटमध्ये त्या त्या विषयाचे विद्यार्थी प्रवेश घेतात
आणि त्या विषयाच्या अंतर्गत मग उच्च पदासाठी म्हणजे जसं MA असेल, MPhil असेल, PhD असेल किंवा त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे त्याचा ते अभ्यास करतात, त्यांना त्या प्रकारची डिग्री मिळते. अगदी असे जवळपास पूर्ण भारतभरामध्ये जवळपास 450 विद्यापीठ आहेत. पूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये 450 विद्यापीठ, जवळपास अंदाजे 450 विद्यापीठ आहेत. तर ही जी विद्यापीठ संस्कृती आहे ही आज जगामध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. तर हे जे विद्यापीठ आपण जे म्हणतो अशाच प्रकारचं विद्यापीठ या भारत देशामध्ये नालंदा विश्वविद्यापीठ या नावाने प्रसिद्ध होतं. नालंदा विश्वविद्यापीठ. जसं आजचे विद्यापीठ आहेत ना, हे जरी आजचे विद्यापीठ 30 एकर 40 एकर 50 एकर जागेमध्ये असतील, त्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध असलेलं जास्त महत्वाचं हे नालंदा विश्वविद्यापीठ होतं. आजच्या धम्मदेसनेमध्ये आपण या विद्यापीठाचा इतिहास पाहणार आहोत. ते का? कारण या नालंदा विश्वविद्यापीठाचा बौद्ध धम्माच्या इतिहासाशी अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणजे जरी हे नालंदा विद्यापीठ असलं पण तरी या विद्यापीठाचा, या नालंदा विद्यापीठाच्या इतिहासाचा बौद्ध धम्माच्या इतिहासाशी अतिशय अतिशय म्हणजे अतिशय जवळचा संबंध आहे. आता जो काय कसा संबंध आहे हे आपण या ठिकाणी जाणणार आहोत. नालंदा म्हणजे आजचं जे बिहार आहे, बिहार, त्या बिहारमध्ये ती जी म्हणजे बिहारची जी राजधानी आहे पटना, त्या पटनापासून साधारणतः 60-70 किलोमीटर किंवा मॅक्झिमम 90 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि जे राजगीर आहे, ज्याला आपण बिंबिसारची राजगीर म्हणतो, त्या राजगीर पासून जास्तीत जास्त 10 किलोमीटर अंतरावरती आहे. एकदम जवळ आहे. राजगीर आणि नालंदा एकदम जवळ आहे बघा. तिथून जवळपास 90 किलोमीटर अंतरावरती पटना आहे. तर हे जे मुख्य ठिकाण आहे बघा नालंदा, आणि बौद्ध धर्मामध्ये सुद्धा नालंदा विद्यापीठ अतिशय महत्वाचं आहे. आता इथे एक प्रश्न उपस्थित होतो की जसं आपण पाहतो की जे विद्यापीठ असतात, जसं आपलं हे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे, हे जे विद्यापीठ असतात हे विद्यापीठ कोणत्या खेड्यापाड्यामध्ये सुरू होत नाहीत. हे विद्यापीठ सुरू होतात एखाद्या मुख्य शहरामध्ये. समजलं? जे मुख्य शहर आहेत, मुख्य शहर, मुख्य नगर, अशा मुख्य शहरांमध्ये हे विद्यापीठ निर्माण होत असतात, जेणेकरून त्या केंद्र ठिकाणी आजूबाजूला राहणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांना तिथे येण्यास सोयीस्कर व्हावं यासाठी. पण इथे बघा नालंदा विश्वविद्यापीठ जे आहे हे नालंदामध्ये तयार झालं. एक छोटंसं खेड, नालंदा एक छोटंसं गाव होतं त्यावेळेस. तर इथे प्रश्न उपस्थित होतो की नालंदा विश्वविद्यापीठ हे नालंदामध्येच का तयार झालं? ते छोटंसं खेड होतं. 10 किलोमीटर अंतरावरती राजगीर होतं. आज म्हणजे आजही आहे, राजगीर आहे. त्यावेळेस, आता तर राजधानी पटना आहे बिहारची, त्यावेळेस ते राजधानीचं ठिकाण होतं. त्या राजगीरमध्ये विद्यापीठ नाही बनलं. राजधानीचं ठिकाण असूनही त्या राजगीरमध्ये विद्यापीठ नाही बनलं. तिथून फक्त 90 किलोमीटर अंतरावर आजचं जे पटना आहे, बिहारची राजधानी पटना आहे, त्या पटनामध्ये सुद्धा विद्यापीठ नाही बनलं. मग नालंदा हे छोटंसंच खेड आहे. आज पण काही जास्त मोठं शहर नाही आहे ते. त्यावेळेस तर छोटंसं खेडं होतं, छोटंसं एक नगर होतं. मग अशा नगरामध्ये, छोट्याशा गावामध्ये नालंदा विद्यापीठ का तयार झालं असेल, हा एक प्रश्न महत्वाचा आहे. बऱ्याचशा लोकांना माहीत नाही किंवा पुस्तकांमध्ये पण याचं कुठे उत्तर नाही आहे. दुसरं, नालंदामध्ये कधी भगवान बुद्धाने कोणता वर्षावास पण केला नाही. म्हणजे असं राजगीरच्या वेळूवनामध्ये भगवान बुद्धांनी 4-5 वर्षावास केले, नालंदामध्ये वर्षावास नाही केला. तरी पण नालंदा विद्यापीठ नालंदामध्येच तयार झालं. किंवा भगवान बुद्धाच्या संबंधित अशी कोणती महत्वपूर्ण अशी घटना सुद्धा नालंदामध्ये घडलेली नाही आहे. जसं बुद्धाचा जन्म लुंबिनीला झाला, ज्ञानप्राप्ती बुद्धगयाला झाली, धम्मचक्र परिवर्तन सारनाथला झालं, महापरिनिर्वाण कुशीनगरला झालं, किंवा अशी एखादी
महत्वाची घटना सुद्धा नालंदामध्ये घडली नाही, पण तरी सुद्धा नालंदामध्ये नालंदा विश्वविद्यापीठ कसं तयार झालं या मागचा इतिहास आहे बघा. फक्त भगवान बुद्ध बऱ्याच वेळेस नालंदामध्ये गेले, तिथे राहिले, त्या गावामध्ये राहिले, तिथे उपदेश केला, काही महत्वाचे उपदेश केले, जसं उपाली सुत्ताचा उपदेश केला, केवद्य सुत्ताचा उपदेश केला, ब्रह्मजाल सुत्ताचा सुद्धा उपदेश नालंदामध्ये भगवान बुद्धांनी केला, अंबलटिका सुत्ताचा सुद्धा उपदेश केला, त्यानंतर राहुलोवाद सुत्ताचाही उपदेश या नालंदामध्ये केला. परंतु असं कोणती महत्वाची घटना या नालंदामध्ये घडलेली नाही. तर आता आपण इतिहास बघणार आहोत की नालंदा विश्वविद्यापीठ हे विद्यापीठ नालंदामध्येच का तयार झालं याचा आपण थोडासा इतिहास बघूया. मग त्या विद्यापीठाचं महत्व काय आहे हे तुम्हाला समजेल. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नालंदा जे आहे, कदाचित तुम्हाला माहिती आहे की नाही आहे, भगवान बुद्धांचे ज्यांना आपण भगवान बुद्धांचे धम्म सेनापती म्हणतो, म्हणजे राईट हँड, भगवान बुद्धांचे धम्म सेनापती, ज्यांना बुद्धांचा उजवा हात म्हणतात, असे ते भिक्षू होते ज्यांचं नाव होतं भिक्षू सारिपुत्त. आणि सारिपुत्तांचे दुसरे आणखी मित्र होते, ते पण भिक्षू झाले होते, त्यांचं नाव होतं महामोग्गलायन. यांची दीक्षा कशी झाली याचा इतिहास तुम्ही बुद्ध त्यांचा धर्मग्रंथात वाचला असेलच. राजगीरमध्ये अश्वजित भंते भिक्षाटन करीत असताना हे सारिपुत्त त्यांना पाहतात आणि सारिपुत्त त्यांना पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की नक्की या श्रमणाकडे काहीतरी आहे. त्यांना विचारतात की तुमचे गुरु कोण आहेत, तर ते सांगतात अश्वजित भंतेजी की माझे गुरु तथागत बुद्ध आहेत. प्रसन्न होता सारिपुत्त आणि मग महामोग्गलायनकडे जाऊन सांगतात की अरे मित्रा, चल चल, मला जीवनाचा दुःखमुक्तीचा मार्ग मिळालेला आहे, अरे चल आपण बुद्धाचे शिष्य होऊ. तर ते सारिपुत्त, महामोग्गलायन हे दोघही जण आणि त्यांचे 250 शिष्य जे संजय बेलट्टीपुत्ताचे असतात, त्या सर्वांना घेऊन हे वेळूवनामध्ये येतात. कशासाठी? प्रवज्जित होण्यासाठी, बुद्धाचं शिष्य होण्यासाठी. तर भगवान बुद्ध तिथे जमलेल्या भिक्षूंना दोरूनच म्हणतात की भिक्षूंनो, ते बघा, ते जे दोघ जण येत आहेत ना, एक सारिपुत्त आणि दुसरं महामोग्गलायन, ते जे दोघ जण येत आहेत, हे दोघेही जण धम्माचे अग्र होतील, अग्र धम्माचे अग्र सेनापती होतील, म्हणजे धम्माचे रक्षण करता होतील. स्वतः भगवान बुद्धांनी सारिपुत्ताची एवढी प्रशंसा केली आहे बघा. बौद्ध साहित्यामध्ये सारिपुत्त भंतेजींना भगवान बुद्धांचा उजवा हात म्हणतात. ज्या दिशेने सारिपुत्त जर गेले असतील तर त्या दिशेने भगवान बुद्धांना जाण्याची आवश्यकता नव्हती. कारण भगवान बुद्धांना माहित होतं की जो प्रभाव भगवान बुद्धांचा पडायचा ना लोकांवरती, तेवढाच प्रभाव सारिपुत्त भंतेजींचा सुद्धा पडायचा. एवढे म्हणजे सारिपुत्त भंतेजी महत्वाचे होते. कधी कधी तर भगवान बुद्ध उपदेश करत आहे आणि उपदेश करता करता त्यांची जर कंबर दुखत असेल तर मग बुद्ध म्हणायचे, सारिपुत्त मी जरा विश्रांती घेतो, यानंतरचा पुढचा उपदेश तुम्ही सुरू करा. मग बुद्धाचा तो खंडित झालेला उपदेश सारिपुत्त भंतेजी कंटिन्यू करायचे. म्हणजे विचार करा की सारिपुत्त भंतेजी संघामध्ये किती महत्वाचे होते. त्यांना प्रज्ञावान भिक्षूंमध्ये अग्रस्थान दिलं होतं भगवान बुद्धाने, प्रज्ञावान भिक्षूंमध्ये सारिपुत्त भंतेजींना. तर हेच सारिपुत्त भंतेजी होते. हे सारिपुत्त भंतेजी यांचा जन्म या नालंदामध्ये झालेला आहे. यांचा जन्म म्हणजे इथून सुरुवात आहे. नालंदाचा कसा संबंध आला बौद्ध धर्मामध्ये? सारिपुत्त आणि महामोग्गलायन या दोघांचाही जन्म नालंदामध्ये झालेला आहे. नालंदाच्या जवळच एक नालक नावाचं गाव आहे, आज पण आहे ते गाव नालक. या नालक गावामध्ये सारिपुत्त भंतेजींचा जन्म झाला होता. आणि कोलत नावाचं एक दुसरं गाव आहे तिथं बाजूलाच, त्या कोलत गावामध्ये भंते महामोग्गलायन यांचा जन्म झाला होता. पण दोघे लहानपणापासून दोघे जिगरी मित्र होते. दोघांनी सोबतच गृहत्याग केला. संजय बेलट्टीपुत्ताकडे गेले, दीक्षा घेतली, अनेक वर्षे राहिले, पण त्यांना काही ज्ञान मिळालं नाही. मग तेव्हा ते अश्वजित भंतेजींना पाहतात आणि मग तो प्रसंग आहे कशा प्रकारे ते प्रवज्जित होतात.
तर नालंदा हे सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांचं जन्माचं ठिकाण आहे. सारिपुत्त आणि महामोग्गलायन. तर बघा, सारिपुत्त भंतेजींची एवढी प्रशंसा केली भगवान बुद्धांनी. सर्वाधिक प्रशंसा जर कोणाची केली असेल भगवान बुद्धांनी तर सारिपुत्त भंतेजींची आहे. म्हणजे ज्या दिशेला सारिपुत्त गेले त्या दिशेला बुद्धांना जाण्याची गरज नव्हती. बुद्धांप्रमाणे त्यांची वाणी होती. बुद्धा जसे अभिधम्म पिटकाचा उपदेश करायचे अगदी तसाच उपदेश सारिपुत्त भंतेजी पण करत होते. एवढे ते प्रज्ञावान भिक्षू होते. जीवनभर पर्यंत त्यांनी म्हणजे अगदी अंतिम समयापर्यंत सारिपुत्त भंतेजींनी भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांचा तो शेवटची भेट आहे. म्हणजे बुद्धासोबत आणि सारिपुत्त यांची जी शेवटची भेट आहे ती शेवटची भेट सुद्धा नालंदामध्ये झालेली आहे. पावरिक अंबवनामध्ये महापरिनिब्बाण सुत्त भगवान बुद्ध आपल्या शेवटचा जीवन प्रवासामध्ये आहेत. राजगीरवरून निघतात, नालंदाला येऊन पोहोचतात. त्या नालंदाच्या पावरिक अंबवनामध्ये सारिपुत्त भंतेजी भगवान बुद्धांना भेटतात, अभिवादन करतात आणि ते आपल्या प्रज्ञाचक्षुने जाणतात की येणाऱ्या काही दिवसांमध्ये भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाची घोषणा करणार आहेत. आपल्या प्रज्ञाचक्षुने त्यांनी जाणलेलं असते. आणि मग मनातल्या मनामध्ये विचार करतात की भगवान बुद्धांचं जर महापरिनिर्वाण माझ्या अगोदर झालं तर ते महापरिनिर्वाण मी पाहू शकणार नाही. हे किती चांगलं होईल जर भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या अगोदर मी जर परिनिवृत्त झालो तर किती चांगलं होईल. तर असं मनातल्या मनामध्ये विचार करतात आणि भगवान बुद्धांना भेटतात नालंदामध्ये आणि भगवान बुद्धांना अभिवादन करून म्हणतात की भगवान, मी परिनिर्वाण प्राप्त करण्याचा संकल्प केलेला आहे. भगवान बुद्ध पण आपल्या चक्षुने ओळखतात, सारिपुत्ताच्या मनातला संकल्प ओळखतात. भगवान बुद्ध म्हणतात, सारिपुत्त ठीक आहे, तुम्ही परिनिर्वाण प्राप्त करण्याचा संकल्प केलेला आहे, पण परिनिर्वाण कुठे प्राप्त करणार? परिनिर्वाण कुठे प्राप्त करणार? तर सारिपुत्त भंते म्हणतात की भगवान, नालंदामध्ये म्हणजे इथेच माझा जन्मगाव आहे. मी ज्या झोपडीमध्ये जन्मास म्हणजे ज्या झोपडीमध्ये माझा जन्म झाला त्याच झोपडीमध्ये माझी आई राहते. मला माझ्या आईला जाऊन एकदा आईला दुःखमुक्त करायचं आहे आणि त्यानंतर त्याच झोपडीमध्ये मी परिनिर्वाण प्राप्त करणार आहे. भगवान, मला आज्ञा द्यावी. भगवान बुद्ध साधुवाद देतात, त्या सारिपुत्त भंतेजींच्या संकल्पाला साधुवाद देतात आणि मग तिथून भगवान बुद्ध मग वैशालीला निघून जातात. वैशालीला मग त्यांचा शेवटचा वर्षावास, तिथून मग पावा करत करत कुशीनगरला बुद्धांचं महापरिनिर्वाण होते. हा तो पुढचा प्रवास आहे. तर ही बुद्धाची आणि सारिपुत्ताची अंतिम भेट झाली. बुद्ध निघून जातात. मग सारिपुत्त आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या गावी जातात, ज्या झोपडीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. तिथे त्यांची आई असते, अत्यंत म्हातारी असते. आईला दुःखमुक्त करायचं आहे म्हणून, आईला दुःखमुक्त करायचं आहे म्हणून ते आईसोबत राहतात, आईची सेवा करतात अनेक दिवसांपर्यंत. आईची सेवा करत करत त्यांना अभिधम्माचा उपदेश करतात. आईला अभिधम्माचा उपदेश करतात. त्यांची आई अगोदर श्रोतापन्न असते, तिच्यामध्ये ते बल असते. तर मग अभिधम्माचं उपदेश ऐकून चिंतन मनन करून करून ती सुद्धा दुःखमुक्त होते. दुःखमुक्त झाली, म्हातारपण होतं. म्हातारपणामुळे तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाला, अग्निसंस्कार झाला आणि त्यानंतर मग सारिपुत्त भंतेजी निर्णय घेतात की माझी आई आता दुःखमुक्त पण झाली, माझी आई आता मृत्यूला सुद्धा प्राप्त झालेली आहे. आता मात्र मी परिनिर्वाण प्राप्त करायला पाहिजे. तर सारिपुत्त भंते त्याच ज्या झोपडीमध्ये त्यांनी जन्म घेतला होता त्याच झोपडीमध्ये ते परिनिर्वाण प्राप्त करतात. अशा प्रकारे सारिपुत्त भंतेजी यांचं परिनिर्वाण झालं त्या झोपडीमध्ये. सारिपुत्त भंतेजींचं परिनिर्वाण झालं. त्यानंतर तिथल्या स्थानिकच्या भिक्षूंनी सारिपुत्त भंतेजींचा अग्निसंस्कार केला. त्यांचं भिक्षापात्र, त्यांची अस्थिया हे सगळं काही घेऊन ते नंतर भगवान बुद्धाकडे निघून गेले. तर जेव्हा सारिपुत्त भंतेजींचं परिनिर्वाण झालं तर भिक्षूंना सुद्धा अत्यंत दुःख झालं बघा. तर त्यावेळेस राजगिरीमध्ये महामोग्गलायन भंतेजी पण राहत होते.
त्यांना पण ते समजलं. तर बरोबर बघा, सारीपुत्त भंतेजी हे वृद्धी बलामध्ये संपन्न होते आणि म्हणून जे बौद्ध धम्माचा विरोध करायचे ते सगळेजण महामोगलायन भंतेजींचा नेहमी विरोध करायचे. त्यांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता त्यावेळेस, की यांच्यामुळे आमचा मानपान कमी झाला. तर राजगीरमध्ये असतानाच बौद्ध धम्माच्या विरोधी लोकांनी अत्यंत शिताफीने धोका देऊन महामोगलायन भंतेजींना पकडलं, त्यांचा खून केला आणि खून करून त्यांच्या शरीराचे तुकडे केले आणि त्या शरीरामधून ते चरबीयुक्त पदार्थ बाहेर पडला, तो पदार्थ जमा केला, त्याचे दिवे बनवले आणि त्या दिव्याला त्याने वात देऊन ती दिवे पेटवले आणि महामोगलांना मारलं म्हणून हा आनंद उत्सव त्यांनी साजरा केला. ती सगळी रात्र त्यांनी त्या चरबीयुक्त तेलाने पेटवली, म्हणजे दिवा लावले. ती रात्र कार्तिक अमावस्येची रात्र होती. कार्तिक पौर्णिमेला सारीपुत्त भंतेजींचं परिनिर्वाण झालं आणि 15 दिवसानंतर जी कार्तिक अमावस्या येते त्या कार्तिक अमावस्येला महामोगलायन भंतेजींचा खून करण्यात आला, त्यांचे दिवे पेटवण्यात आले, आनंद उत्सव साजरा झाला. त्याच कार्तिक अमावस्याला लोक दिवाळी साजरी करतात. त्यासाठी दिवाळी जो सण आहे हा आपला दुःखाचा दिवस आहे, हा आपला काळा दिवस आहे. हा इतिहास आपण जाणला पाहिजे. बघा, सारीपुत्त भंतेजींचं परिनिर्वाण झालं आणि परिनिर्वाण झाल्यानंतर ज्या झोपडीमध्ये त्यांचं परिनिर्वाण झालं होतं त्या झोपडीमध्ये, म्हणजे इथे ही जागा अतिशय पवित्र आहे, अतिशय पावन आणि पवित्र जागा आहे, म्हणून त्या झोपडीलाच त्या भिक्षू लोकांनी वंदन करायला सुरुवात केली. अजातशत्रूंनी त्या ठिकाणी एक छोटासा स्तूप निर्माण केला. ही ती जागा आहे की जिथे नालंदा म्हणजे सारीपुत्त भंतेजींचा म्हणजे परिनिर्वाण झालं. तर पुढील अनेक वर्षांपर्यंत, कारण भगवान बुद्धांच्या नंतर जर कोणी पूजनीय असतील भिक्षूंसाठी ते भंते सारीपुत्त होते, कारण बुद्धांचं पण महापरिनिर्वाण झालं होतं. त्यामुळे सगळे भिक्षू जे होते नालंदामधले हे सगळेजण त्या सारीपुत्त भंतेजींच्या त्या परिनिर्वाण स्थळालाच वंदन करायचे, तिथे ध्यान मनन चिंतन करायचे अनेक वर्षांपर्यंत. बघा, 100 वर्ष झाले, 200 वर्ष होऊन गेले. जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला तेव्हा सम्राट अशोकाने जी धम्मयात्रा केली या सगळ्या धम्मस्थळांची, तर सम्राट अशोक या नालंदामध्ये सुद्धा आला. तेव्हा उपगुप्त भंतेजी त्याच्या सोबत होते. तर भंतेजी म्हणाले की महाराज बघा, हीच ती जागा आहे, हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी भंते सारीपुत्त यांचं परिनिर्वाण झालेलं आहे. अतिशय पवित्र जागा ही. तर बघा, सम्राट अशोकाने काय केलं असेल, ती जागा पवित्र आहे, त्या जागेचं पावित्र्य त्यांनी जाणलं आणि एक भव्य स्तूप त्या ठिकाणी निर्माण केला जिथे सारीपुत्त भंतेजींचं परिनिर्वाण झालं. एक भव्य स्तूप निर्माण केला. त्या स्तूपाला सारीपुत्त चैत्य असं म्हणतात. हे सम्राट अशोकाने निर्माण केलं सारीपुत्त चैत्य, आणि सारीपुत्त चैत्याची निर्मिती केली आणि आजूबाजूला भिक्षूंना राहण्यासाठी विहारांची निर्मिती केली की जेणेकरून इथे भिक्षूंनी राहावं, इथे राहून या चैत्याची पूजा करावी, या चैत्याची वंदना करावी. या चैत्यामध्ये असणाऱ्या म्हणजे सारीपुत्त म्हणजे ज्या अस्थी आहेत त्याचं पावित्र्य जाणून हे सगळं कन्स्ट्रक्शन सम्राट अशोकाने केलं. तर बघा, अनेक भिक्षू प्रसन्न झाले. सम्राट अशोकाने हे काम केलं बघा तिथे. परंतु एक आणखीन घटना घडली, तुम्हाला मी मागे पण बोललो होतो की ती तिसरी धम्मसंगीती सम्राट अशोकाने संपन्न केली. त्या धम्मसंगीतीमध्ये जे नकली भिक्षू होते, म्हणजे जे दुसऱ्या संप्रदायातून आलेले भिक्षू होते, जे भगवान बुद्धांचा चुकीचा विचार प्रसारित करत होते, अशा भिक्षूंची स्वतः अशोकाने परीक्षा घेतली होती. आणि परीक्षेअंती जे भिक्षू हे म्हणजे चुकीचे होते, जे ओरिजिनल होते म्हणजे नकली होते, अशा सगळ्या भिक्षूंचे चिवर काढले, त्यांना पांढरे वस्त्र परिधान केले आणि त्यांना आपल्या राजधानीतून बाहेर काढलं. अशा भिक्षूंची संख्या होती 60,000.
अशा नकली झालेल्या 60,000 भिक्षूंना निष्कासित केलं भिक्खू संघातून. पण जे 60,000 जे भिक्षू होते ना, हे 60,000 भिक्षू शांत बसले नाही. जरी सम्राट अशोकाने त्यांना बाहेर काढलं होतं, हे शांत बसले नाही. हे 60,000 भिक्षू यांनी पाटलीपुत्र सोडलं आणि पाटलीपुत्र सोडून गंगा नदी पार करून ते सगळेचे सगळे जण नालंदामध्ये आले. आणि नालंदामध्ये येऊन त्यांनी नालंदाला आपला गड बनवला की नालंदामध्ये चांगली व्यवस्था आहे, या ठिकाणी चांगली व्यवस्था आहे, आपण इथेच राहायचं. त्याचे सगळे 60,000 भिक्षू हे नालंदामध्ये आली आणि तेव्हापासून नालंदा हे त्या महायानी भिक्षूंचं केंद्र बनलं. कारण ते सगळे भिक्षू महायानी संप्रदायाचे होते. ते सगळे भिक्षू हे महायानी संप्रदायाचे होते आणि तेव्हापासून त्या महायानी भिक्षूंचा प्रभाव वाढला आणि तेव्हापासून हे जे नालंदा आहे, हे नालंदा महायानी भिक्षूंचा गड बनला बघा. आणि सम्राट अशोकाच्या नंतर जे कोणते राजे झाले ते सगळेचे सगळे राजे हे महायान संप्रदायाचे होते. जसं उदाहरणार्थ सम्राट कनिष्क पहिल्या शतकामध्ये झाला, हा पण महायान संप्रदायाचा होता. तुम्हाला कालच मी इतिहास सांगितला. सम्राट कनिष्क बौद्ध कसा झाला कालच मी जर विसरू नका. अश्वघोष आचार्य सोबत घेऊन गेला तेव्हा तो बौद्ध झाला. त्यानंतर गुप्त राजे जे होते, कुमारगुप्त प्रथम, तो पण महायान संप्रदायाचा होता. त्याच्यानंतर सम्राट हर्षवर्धन हा पण महायान संप्रदायाचा होता. म्हणजे सम्राट अशोकाच्या नंतर जे जे बौद्ध राजे झाले ते सगळे महायान संप्रदायाचे होते. आणि साहजिकच आहे, राजा जर महायान संप्रदायाचा असेल तर महायान संप्रदायाचा प्रभाव वाढत जाईल ना. थेरवादाचा प्रभाव कमी होईल आणि महायान संप्रदायाचा प्रभाव वाढत जाईल. तर सम्राट कनिष्कनं सुद्धा त्या नालंदाचा विकास केला. प्रथम म्हणजे कुमारगुप्त प्रथम हा 5व्या शतकात झालेला राजा कुमारगुप्त प्रथम, इसवी सन 415 ते 445 मध्ये याचा कारकीर्द आहे. याने तर भरघोस मदत केली नालंदाला. असं म्हणतात की हाच नालंदाचा खरा संस्थापक आहे, कारण याने त्या ठिकाणी वसतिगृह निर्माण केले, त्या ठिकाणी अध्यापन गृह निर्माण केले, त्यांनी संघारामाची निर्मिती केली, महासभागृहाची निर्मिती केली, विद्यार्थ्यांचं म्हणजे जसे आजचे जसे विद्यापीठ आहेत वेगवेगळे डिपार्टमेंट्स तयार केले. हे सगळं या कुमारगुप्त प्रथमनं केलं. तर इतिहासामध्ये असं लिहिलं आहे की कुमारगुप्त प्रथम हा जो राजा होता हाच राजा या नालंदाचा खरा संस्थापक आहे असं इतिहासामध्ये सांगितले जातं. पण हे खरं नाही आहे. इतिहासात जरी सांगितलं असतं पण हे खरं नाही आहे. खरा संस्थापक जर कोणी असेल नालंदाचा तर तो सम्राट अशोक आहे. जर सम्राट अशोकाने त्या ठिकाणी सारीपुत्र चैत्याची निर्मिती केलीच नसती तर तिथे भिक्षूंचा प्रभाव वाढला असता का? आणि भिक्षूंचा प्रभाव वाढला नसता, त्याने जर विहार निर्माण केले नसते तर त्या विहाराचं रूपांतर ज्ञान केंद्रात झालं असतं का? नाहीच झालं असतं. म्हणून इतिहासात जरी सांगितलं असेल की कुमारगुप्त प्रथम हा नालंदाचा संस्थापक आहे पण ते खोटं आहे, खरं नाही आहे. खरं हे आहे की नालंदा विद्यापीठाचा बीजारोपण करणारा हा सम्राट अशोक होता बघा. पण फक्त कुमारगुप्त प्रथम या राजाने त्याचं रूपांतर ज्ञान केंद्रामध्ये केलं. म्हणजे अगोदर विहार होतं, विहाराचं रूपांतर, विहार हे फक्त काय पूजा पाठाचं ठिकाण नव्हतं, विहार हे ज्ञानाचं केंद्र होतं. तिथे ज्ञानाची चर्चा व्हायची, ज्ञानाबद्दल वादविवाद व्हायच्या, विविध विषयांवरती चर्चा व्हायची. विहार म्हणजे काय? हे ज्ञानाचं केंद्र आहे ना. आता आपलं हे विहार आहे, या विहारामध्ये आपण काय करतो? ज्ञान करतो, ज्ञान घेतो ना आपण. भगवान बुद्धाची भक्ती करतो. तुम्ही काय भाविक नाही आहे, तुम्ही काय भाविक भक्त म्हणून इथं आलेले नाही आहे, तुम्ही अनुयायी आहात. आपण बुद्ध धम्माला समजून घेतो, हे ज्ञान ग्रहण करतो. म्हणजे विहार जे आहे हे भक्तीचं केंद्र नाही आहे, विहार हे ज्ञानाचं केंद्र आहे. हे ज्ञानाचं केंद्र आहे. तर या ज्ञानाच्या केंद्राला त्या कुमारगुप्त प्रथमनं विद्यापीठाचं रूप दिलं, विद्यापीठाचं रूप दिलं. पण हे जे विद्यापीठ त्याने तयार केलं, या विद्यापीठाचे काही विशेष आहे बघा. तुम्हाला सांगतो, या विद्यापीठामध्ये जवळपास 7 महाविहार त्याने बनवले होते. 7 महाविहार. आणि एका महाविहारामध्ये 1000 विद्यार्थी राहत होते. एका महाविहारात 1000 विद्यार्थी राहत होते.
तर 7 महाविहार बनवले. किती असतील त्या विहार, तिथे किती विद्यार्थी झाले? 7,000 विद्यार्थी राहत होते. आणि त्यासोबत सोबत 8 महासभागृह बनवले होते. महासभागृह की जेणेकरून त्या सभागृहामध्ये सर्वांनी एका ठिकाणी यायचं, अध्यापकांना शिकवायचं, चर्चा करायची, सभा भरवायची. 8 प्रकारचे महासभागृह बनवले होते. मोठ्या भिक्षूंसाठी, जे मोठे महातेरू भिक्षू होते, तिथे शिकवणारे जे भिक्षू होते, अशा मोठ्या भिक्षूंसाठी त्याने विशाल संघारामाची निर्मिती केली. संघाराम म्हणजे काय? की ज्या ठिकाणी भिक्खू संघ राहतात, 100, 200, 500 अशा मोठ्या संख्येने, त्याला संघाराम असं म्हणतात. विशाल संघारामाची निर्मिती केली होती. असं म्हणतात की सम्राट हर्षवर्धनाने त्या ठिकाणी ताम्रविहार नावाचं 1000 विद्यार्थी राहू शकतील एवढा मोठा संघाराम सम्राट हर्षवर्धनाने बनवला होता. म्हणजे हे किती विशाल होतं हे नालंदा विद्यापीठ. हे यासाठी काही पॉइंट तुम्हाला सांगतो मी, कारण एवढं सुस्पष्टपणे आपण सांगायला तेवढं आपल्याकडे वेळ नाही आहे. पण नालंदाचं पुस्तक आहेत बघा, ते पुस्तक तुम्ही नक्की वाचा. फक्त हे पॉइंट तुम्हाला सांगतो मी बघा. सम्राट हर्षवर्धनाने ताम्रविहार नावाचं 1000 विद्यार्थी राहू शकतील एवढा मोठा संघाराम निर्माण केला होता. एवढंच काय, एकेका संघारामामध्ये 300 खोल्या होत्या. 300. आणि एका खोलीमध्ये फक्त एकच विद्यार्थी राहत होता. आणि तिची खोलीची जी लांबी रुंदी होती ना, 10 बाय 10 ची खोली होती बघा. तर विचार करा, 10 बाय 10 ची एक खोली, 300 खोल्या एका संघारामामध्ये होत्या. असे किती, जवळपास 7 संघाराम तिथे निर्माण झाले होते. तर खोल्या किती मोठ्या मोठ्या असतील आणि विद्यार्थी किती? एका खोलीमध्ये फक्त एकच विद्यार्थी राहतात बघा. असे 7 महाविहार, एका महाविहारामध्ये 300 खोल्या आणि प्रत्येक खोली 10 बाय 10 ची होती. तर विचार करा, अशी 300 खोल्या, किती मोठं ते नालंदा विश्वविद्यापीठ असेल. हे हॉस्टेल होतं, इथे विद्यार्थी राहायचे बघा. 300 खोल्या आणि प्रत्येक महाविहार हे 3 मजली होतं. 3 मजली महाविहार होतं बघा. 300 खोल्या होत्या. तर तुम्ही म्हणजे फक्त कल्पनाच करू शकता की त्यावेळेस हे नालंदा विद्यापीठ हे किती भव्य असेल. पाहता क्षणीच माणूस आश्चर्यचकित होऊन जाईल, किती भव्य असेल बघा. ती त्या ठिकाणी किमान सगळा जर विचार केला तर एका वेळेला त्या नालंदा विद्यापीठामध्ये 10,000 विद्यार्थी राहत होते. 10,000. आज पण कोणत्या विद्यापीठामध्ये एवढे विद्यार्थी राहत नाहीत बघा. 10,000 विद्यार्थी राहत होते. आणि त्या 10,000 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नेमलेले होते. म्हणजे भिक्षू 1560 भिक्षू होते. 1560. आता हा जो अंक आहे ना, हा आकडा 1560 हा तेव्हापासून रूढ झालेला आहे. आपण म्हणतो ना भांडणामध्ये, तुझ्यासारखे 1560 पाहिले म्हणतो की ना, हा तिथून आकडा आलेला आहे. म्हणजे 1560 शिक्षक बघितले आम्ही, जे बोलणारे होते, जे सांगणारे होते, असे 1560 शिक्षक त्या 10,000 विद्यार्थ्यांना शिकवायचे. आता विचार करा, एवढे 10,000 विद्यार्थी त्या नालंदामध्ये राहत होते. 1560 शिक्षक, सेवक, साफसफाई कर्मचारी हे सगळे काही होते जवळपास. अशा सगळ्यांना मोफत जेवण होतं. मोफत जेवण एकच टाइम होतं, सकाळच्या फक्त एकच टाइम. मोफत जेवण, मोफत कपडे, मोफत निवास, सगळं काही मोफत होतं सगळं. तर 10,000 विद्यार्थ्यांना मोफत जेवण, मोफत कपडे, मोफत निवासस्थान हे सगळं काही मोफत होतं. हा खर्च कसा झाला असेल बरं? तर असं सांगितलेलं आहे की कुमार गुप्त प्रथम या राजाने त्या नालंदाच्या आजूबाजूचे जे 200 गावं होते, त्या 200 गावांचा कर दान म्हणून या नालंदा विद्यापीठाला दिला होता. 200 गावांचा कर. आणि त्या करामधून, म्हणजे जे दान मिळायचं, त्या 200 गावांचं कर, त्याच्यामधून या सगळ्या नालंदा विद्यापीठाचा खर्च भागविला जात होता. 10,000 विद्यार्थ्यांचे जेवण किती खर्च असेल, त्यांचे कपडे म्हणजे चिवर, कारण सगळे विद्यार्थी चिवरामध्ये शिकायचे, असं पॅन्ट शर्ट घालून नाही. सगळे विद्यार्थी चिवरामध्ये, सगळे शिक्षक चिवरामध्ये. भिक्षूंचं ते महाविहार होतं. एवढ्यांचं जेवणाची व्यवस्था झाली, कपडे मोफत, सगळं. हे 200 गावांचं कर दान म्हणून नालंदा विद्यापीठाला मिळायचं बघा. आणखीन महत्वाचं, इथे डायरेक्ट कोणाला पण ऍडमिशन मिळत नव्हतं.
म्हणजे आलं कोणी फॉर्म भरणं झालं ऍडमिशन असं नाही. या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा सुद्धा द्यावी लागत होती. आता कसं होते ना प्रवेश परीक्षा एंट्रन्स एक्झाम, तेव्हा पण एंट्रन्स एक्झाम व्हायची, पण ही एंट्रन्स एक्झाम शिक्षक घेत नव्हते. त्या नालंदा विद्यापीठाचं जे मेन मुख्य द्वार होतं त्याचा जो द्वारपाल होता म्हणजे डोअर कीपर, त्याला काय म्हणतो आपण, सुरक्षा रक्षक, द्वारपाल, तो द्वारपाल एंट्रन्स एक्झाम घ्यायचा. जर कोणी विद्यार्थी आले त्यांना तो प्रश्न विचारायचा, तो द्वारपाल डोअर कीपर करणारा त्यांना प्रश्न विचारायचा आणि त्यांनी जर प्रश्नाची उत्तरं दिली तरच एंट्री, नाहीतर मग रिजेक्ट, चला तुमच्या गावी परत जा. तर विचार करा, ज्या विद्यापीठाचा द्वारपाल महापंडित असेल, ज्या विद्यापीठाचा द्वारपाल महापंडित असेल, त्या विद्यापीठाचे विद्यार्थी किती हुशार असतील. आणि ज्या विद्यापीठाचे विद्यार्थी एवढे हुशार, ते शिक्षक किती हुशार असतील बघा. ही आपली बौद्ध संस्कृती होती बघा त्यावेळेस, त्या 5व्या-6व्या शतकामध्ये हे नालंदा विद्यापीठ तिथं होतं. आणि असं एकही विषय नव्हता की जो विषय या नालंदा विद्यापीठामध्ये शिकवल्या जात नव्हता. प्रत्येक विषय, शब्दविद्या, चिकित्सा विद्या, हेतुविद्या, तर्कशास्त्र, शिल्पविद्या, योगशास्त्र, इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र, मानव वंशशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भरपूर विषय. याचं जस्ट मी काही विषयांची नावं लिहून आणली. असा एकही विषय नाही की जो विषय नालंदा विद्यापीठामध्ये शिकवला जात नसेल. प्रत्येक विषय त्या ठिकाणी शिकवला जात होता आणि त्या विषयावरचे पुस्तक सुद्धा त्या काळामध्ये होते. म्हणजे आजपासून जवळपास 1500 वर्ष झाले विद्यापीठाला. त्या काळात ते ग्रंथालय होतं. विचार करा, ते ग्रंथालय किती मोठे मोठे असतील. तुम्ही जर एखाद्या विद्यापीठाचं जर ग्रंथालय बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल 10,000 विद्यार्थ्यांसाठी एवढे विषय शिकवण्याची पुस्तकं, ते ग्रंथालय किती मोठं असेल. तर असं म्हणतात की सम्राट हर्षवर्धनाने हे काही ग्रंथालय निर्माण केले होते. 3 ग्रंथालय बघा, 3 ग्रंथालय. एका ग्रंथालयाचं नाव होतं रत्नसागर, दुसऱ्या ग्रंथालयाचं नाव होतं रत्नदधी आणि तिसऱ्या ग्रंथालयाचं नाव होतं रत्नरंजक. असे 3 महाग्रंथालय होते. महाग्रंथालय, प्रत्येक ग्रंथालयामध्ये प्रत्येक विषयाचे पुस्तकं होते, स्व लिहिलेले. कारण तेव्हा प्रिंटिंग प्रेस नव्हते ना, तेव्हा प्रिंटिंग प्रेस नव्हती, झेरॉक्सची मशीन नव्हती, सगळं हस्तलिखित आहे, ताडपत्रांवरती लिहिलेलं सगळं स्वतः भिक्षूंनी दिवस रात्र मेहनत करून लिहिलेलं ते पुस्तक होते बघा. एवढी मेहनत करून हे 3 ग्रंथालय त्या ठिकाणी होते. आणि चीन, जपान, कोरिया, सुमात्रा, जावा, तिबेट, श्रीलंका, अफगाणिस्तान, काश्मीर अशा विविध देशातून, राज्यातून विद्यार्थी इथे शिकायला येत होते बघा. चीनचा यात्रेकरू आला होता हुयान्स्टंग, तो सुद्धा याच विद्यापीठामध्ये राहिला. इथे राहून त्याने बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि नंतर तो त्याच्या देशाने निघून गेला बघा. तर त्याने पुस्तक लिहिलं, माझी भारत यात्रा असं त्याचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्याने एवढं सुंदर स्पष्टीकरण केलं या नालंदा विद्यापीठाचं. ते पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे. हुयान्स्टंग इतकं सुंदर स्पष्टीकरण केलं बघा, म्हणजे वाचता क्षणी माणूस कल्पना करतो की काय ते विद्यापीठ असेल, काय ते विद्यापीठ असेल. इतकी म्हणजे सुंदर स्पष्टीकरण हुयान्स्टंगनी केलं. तो सुद्धा याच विद्यापीठामध्ये शिकला. असं बघा, 5व्या शतकापासून तर 11व्या शतकापर्यंत या भारत देशामध्ये नालंदा विश्वविद्यापीठ हे जग प्रसिद्ध होतं. त्या काळात जगामध्ये कोणते विद्यापीठ नव्हते, फक्त भारतामध्ये विद्यापीठ, भारतामध्येच नालंदा विद्यापीठ होतं. हे विद्यापीठ संस्कृती जी आहे, ही विद्यापीठ संस्कृती भारताने या जगाला दिलेली देणगी आहे. कारण विद्यापीठ ही संस्कृती भारतात जन्मास आलेली आहे. कारण अगोदर जे बुद्ध विहार जे होते, हे बुद्ध विहार, या बुद्ध विहाराचं रूपांतर कशात झालं? बुद्ध विहाराचं रूपांतर
ज्ञान केंद्रात झालं, ज्ञान केंद्राचं रूपांतर शिक्षा केंद्रामध्ये झालं, शिक्षा केंद्राचं रूपांतर विद्यालयात झालं, विद्यालयाचं रूपांतर महाविद्यालयात आणि महाविद्यालयाचं रूपांतर विश्वविद्यालयामध्ये झालं. बघा, म्हणजे आजचे जे विद्यापीठ आहेत हे अगोदरचं बुद्ध विहार आहेत. नालंदा विश्वविद्यापीठ हे अगोदरचं बुद्ध विहार आहे. त्या बुद्ध विहाराचंच रूपांतर विश्वविद्यापीठामध्ये झालेलं आहे. म्हणजे बौद्ध धम्माने या भारताला विद्यापीठ संस्कृती देणगी दिलेली आहे. या भारताने या जगाला विद्यापीठ संस्कृती दिलेली आहे देणगी. 5व्या शतकापासून तर 11व्या शतकापर्यंत बघा हा इतिहास होता नालंदाचा. इतका भव्य इतिहास होता, प्रेरणादायी इतिहास होता. परंतु 12व्या शतकामध्ये काही मुस्लिम आक्रमणकारी, विशेषतः तुर्क लोक, तुर्कस्तानचे सुलतान भारतामध्ये आले, आक्रमण केलं. त्यापैकी असाच एक सुलतान होता पश्चिम बंगालचा, त्याचं नाव होतं बख्तियार खिलजी. या बख्तियार खिलजीने नालंदावरती आक्रमण केलं. त्याला असं वाटलं की नालंदा कोणता तरी किल्ला आहे आणि जे शिरोमुंडन करून पीतवस्त्र घालून जे तिथे राहतात ते कोणतरी सैनिक आहेत आणि हा किल्ला आहे असं समजून त्याने, त्या बख्तियार खिलजीने 1199 मध्ये प्रचंड सेनेसह त्या नालंदावरती आक्रमण केलं. भिक्षूंच्या कत्तली केल्या, भिक्षूंचे मुंडके छाटले, शिक्षकांना मारलं. जो दिसेल पीतवस्त्रामध्ये दिसला की त्याला मारायचं, चिवरामध्ये दिसला की त्याला मारायचं, हे मुंडन केलं दिसलं की त्याला मारायचं. बघा एवढा विध्वंस केला, भयानक असा नरसंहार केला. एवढंच काय तर त्याने असं म्हणतात की त्याने ही जी 3 ग्रंथालय होते, रत्नसागर, रत्नदधी, रत्नरंजक, या ग्रंथालयाला आग लावली. एवढा प्रचंड ग्रंथसाठा होता बघा तिथे. या बख्तियार खिलजीनं त्याला आग लावली आणि आग लावल्यानंतर ते पुस्तक जळत राहिले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 6 महिन्यांपर्यंत तिथून धूर निघत होता म्हणतात. विचार करा किती ग्रंथ असेल त्या ठिकाणी. 6 महिनेपर्यंत तो धूर निघत होता. सगळा विध्वंस झाला बघा. हा सगळा विध्वंस त्या बख्तियार खिलजीने केला. तो तिथेच राहिला त्या नालंदाच्या बाजूला. नालंदाच्या बाजूला 50-60 किलोमीटरवरती त्याने एक नगर बसवलं. तो तिथेच थांबला अनेक वर्षांपर्यंत. त्या नगराला त्याने स्वतःच नाव दिलं बख्तियारपूर. आज पण ते बख्तियारपूर आहे बघा त्या बिहारमध्ये. तुम्ही जेव्हा नालंदाकडून वैशालीला जाता ना तेव्हा ते बख्तियारपूर लागते. त्याच्या अगोदर बिहार शरीफ नावाचं शहर लागते, बिहार शरीफ, आणि त्याच्यानंतर ते बख्तियारपूर आहे. बघा बरं, त्याने स्वतःच्या नावाचं शहर बसवलं पण त्या लोकाला इतिहास माहित नाही. त्या बख्तियारपूरचं नाव चेंज करा, बदलावा असं कोणी म्हणतच नाही. एक औरंगाबाद बिहारमध्ये पण आहे. महाराष्ट्रातलं औरंगाबादचं नाव चेंज झालं पण एक औरंगाबाद बिहारमध्ये पण आहे. जेव्हा आपण सारनाथवरून बुद्धगयाला जातो तर बिहारमध्ये शहर त्यात ते औरंगाबाद शहर आहे. पण ते औरंगाबाद शहराचं नाव काय बदललं नाही, ते तशाला तसंच आहे. तो इतिहास आहे बघा. अजूनही बख्तियारपूर शहर त्या ठिकाणी आहे. याने हा विध्वंस केला या बख्तियार खिलजीने. आणि म्हणून अनेक भिक्षू स्वतःचा जीव वाचवून जे हातात मिळेल ते सगळे ग्रंथ घेऊन, कोण तिबेटला पळून गेलं, कोणी जावला निघून गेलं, कोण नेपाळला निघून गेले, आपला जीव वाचवून ग्रंथ घेऊन जे मिळेल ते निघून गेले बघा. आणि तेव्हापासून या नालंदाकडे सगळीकडे दुर्लक्ष झालं. विहार ओस पडले, ते भिंती पडल्या, विहार तुटले, स्तूप तुटली, त्याच्यावरती माती साचली, नंतर पावसाचं पाणी, मग पशुपक्ष्यांची विष्ठा, त्याच्यातून गवत रोपटे उगवणं, असा एक जसं काही एक मोठा असा पहाड आहे असं वाटायचं बघा, पहाडी. पण त्या पहाडाच्या आतमध्ये अरे नालंदा बौद्ध धम्माचा वारसा आहे हे कधी कोणाच्या लक्षात येईल? आपल्याकडचे लोक कसे माहिती आहे तुम्हाला? पण ब्रिटिश काळामध्ये याचं उत्खनन झालं. 1915 या साली या नालंदाचं उत्खनन झालं. त्यांनी हुयानसंगची डायरी वाचली की हुयानसंगने लिहून ठेवलेलं आहे की गंगा नदीपासून एवढ्या एवढ्या किलोमीटरवरती नालंदा विद्यापीठ आहे. मग असं शोधत 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 ते पुरातत्व वेधता, ते उत्खनन करता त्या पहाडापर्यंत आले.
त्यांनी माती उकरून बघितली, आतमध्ये विटा सापडल्या, आणखीन माती उकरली तर भिंत सापडली, आणखीन माती उकरली ते स्तूप सापडले. अरे म्हणे हेच तर नालंदा विद्यापीठ आहे. मग ब्रिटिशांनी पुढाकार घेतला, तर त्यामध्ये बघा काही नावं आहेत ज्यांनी, हिरानंद शास्त्री, जनरल मार्शल हे आणि असे बरेचसे ब्रिटिश अधिकारी आणि इंडियन भारतीय अधिकारी होते. त्यांनी पुढाकार घेऊन त्या नालंदा विश्वविद्यापीठाचं उत्खनन केलं, ती सगळी माती साफ केली आणि तेव्हा जाऊन बौद्ध धम्माचा हा वारसा जगापुढे आला. बघा त्या सारीपुत्त चैत्यामुळं या नालंदाचा शोध लागला. केवळ आणि केवळ ते सारीपुत्त चैत्य, ते सुद्धा आश्चर्यचकित झाले. एवढं भव्य दिव्य हे नालंदा विश्वविद्यापीठ होतं. बघा उत्खनन झालं तर उत्खननामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्त्या सापडल्या, बोधिसत्व पद्मपाणी, मैत्रेय, अवलोकितेश्वर यांच्या मूर्त्या सापडल्या, अनेक बोधिसत्वांच्या मूर्त्या सापडल्या. तर ते स्थानिकचे लोक होते, त्या स्थानिकच्या लोकांनी आपल्या स्वतःच्या झोपड्या बांधल्या होत्या, काही झोपड्या उठवल्या. जमीन खोदली की बुद्धच दिसायचे, जमीन खोदली की बुद्धच दिसायचे. बघा तर काही लोकांनी बुद्धांच्या मूर्त्या चोरल्या, बुद्धाच्या मूर्त्या चोरल्या. एका जणाने बुद्धाची मूर्ती चोरली, काळ्या दगडामध्ये बनवलेली मूर्ती होती, ती मूर्ती चोरली, घरामध्ये येऊन बसवली, त्या मूर्तीचे डोळे असे मोठे मोठे पेंट केले आणि त्याला नाव दिलं तेली बाबा. आज पण ती मूर्ती आहे. आम्ही मागच्या वेळी गेलो होतो ती मूर्ती बघायला, जाऊच म्हणलं, बघूच म्हणलं. गेलो आम्ही तिथे, आम्ही गेलो की त्याने असे डोळे टवकारूच पाहिले आमच्याकडे, काय करते भिक्षुक, काय करतात. सरळ सरळ दिसते की ती बुद्धाची मूर्ती आहे. पण त्याने अपप्रचार केला की हा तेली बाबा, याच्यावरती तेल ओतल्यानंतर तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. लोक डब्बे भरू तेल आणतात, त्याच्यावरती तेल टाकतात, ते तेल बरोबर असं नाली वाटे तो माणूस जमा करते, त्या तेला म्हणजे भजे तळून खातात. बघा उरलेलं तेल विकतात. विटंबना आहे नाही, बुद्ध मूर्तीची विटंबना आहे. एक मूर्ती तर अशी तिथे आहे की त्यांनी त्या ढेलुक बाबा, त्या मूर्तीचं नाव ठेवलं ढेलुक बाबा. त्या मूर्तीला जर मातीचे गोळे मारले तर पाप नष्ट होते. अजूनही त्या ठिकाणी प्रथा सुरू आहे. बघा बुद्ध मूर्तीची विटंबना केली, बुद्ध मूर्तीची विटंबना केली. केवळ उत्खनन करताना ज्या ज्या काही मूर्त्या सापडल्या त्या मूर्त्या त्यांनी जमा केल्या आणि त्या सगळं काही बौद्ध वारसाला, मूर्त्या असो किंवा काही इतर पुरातत्व अवशेष असो, ते सगळं आज नालंदाच्या म्युझियम मध्ये सुरक्षित संग्रहित केलेलं आहे. बघा जर तुम्ही कधी गेलात तर नक्की त्या ठिकाणी जा, त्या म्युझियम मध्ये तुम्ही नक्की जा. बघा त्या म्युझियम मध्ये बुद्धाच्या मूर्त्या ज्या सापडलेल्या अजून त्या ठिकाणी आहेत. हा भव्य दिव्य नालंदाचा वारसा आज आपल्याला पाहायला मिळतो. तिथे जाल तर सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल नालंदामधील सारीपुत्त भंतजींचं चैत्य, जे सम्राट अशोकाने निर्माण केलं होतं. आणि मग आजूबाजूला मग विहार आहे, स्तूप आहे, चैत्य आहे, संघारामाचे विहार आहे, सगळं काही आहे. सगळं काही तिथे आपल्याला पाहायला मिळते. पण तो पूर्णपणे भग्नावशेष आहे. फक्त आपण कल्पना करू शकतो की त्या काळात 1500 वर्षापूर्वी हे विद्यापीठ कसं असेल. अनेक वर्षांपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. तिथे पिक्चरच्या शूटिंग पण झालेल्या आहेत. एक जॉनी मेरा नाम नावाचा पिक्चर आहे देवानंदचा, त्याच्यामध्ये गाणं आहे बघा हेमा मालिनीचं आणि त्याचं. तुम्ही नंतर ते गाणं बघा, आता नका बघू. हे यासाठी सांगतोय मी की तिथे शूटिंग झाली. म्हणजे बिहार सरकारला त्यावेळेस अक्कल नव्हती, बिहार सरकारला त्यावेळेस अक्कल नव्हती की हे सारीपुत्त चैत्य आहे, या चैत्यावर एखादा नट कसा काय चढू शकतो. तर तो देवानंद तिथे शूटिंग मध्ये त्याला त्या सारीपुत्त चैत्यावर तो उभा आहे, हेमा मालिनी त्या भिंतीवर चालत आहे आणि तो त्या सारीपुत्त चैत्यावरून पायामध्ये शूज घालून तो देवानंद खाली उतरत आहे. हा चैत्याचा अपमान नाही का. ते गाणं आहे बघा, तुम्ही नक्की बघा ते. म्हणजे तेव्हा जागृती झाली, त्यावेळी त्या बिहार सरकारला अक्कल नव्हती. नंतर उशिरा अक्कल आली, तेव्हा त्याने तो नियम बनवला आणि तेव्हा तिथल्या शूटिंग सगळ्या बंद झाल्या. बघा आज पण त्या ठिकाणी जर कोणी शूटिंग करायला गेलं ताबडतोब त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाते. तर आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे, हे लक्षात असलं पाहिजे की नालंदा विद्यापीठ हे फक्त विद्यापीठ नाही आहे, ते विद्यापीठ आपला बौद्ध वारसा आहे.
त्या विद्यापीठामध्ये आपले सारीपुत्त भंतेजी यांचं चैत्य आहे आणि म्हणून ते विद्यापीठ आपल्यासाठी पवित्र आहे, पूजनीय आहे. हा इतिहास आपल्या सर्वांना नक्की माहीत असला पाहिजे. अशा पद्धतीने आज आधुनिक काळामध्ये जर तुम्ही बिहारला म्हणजे नालंदाला गेलात, अगदी राजगृहापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावरती आहे, त्या विद्यापीठाचे भग्नावशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे हे विद्यापीठाची संस्कृती बौद्ध धम्माने दिलेली सर्वोत्तम देणगी आहे बघा. तर असा हा नालंदा विद्यापीठाचा हा संपूर्ण ऐतिहासिक प्रवास आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे जाणून घेतला पाहिजे. आणि बौद्ध धम्माच्याच इतिहासामध्ये नाही तर भारताच्या इतिहासामध्ये नालंदाचं नाव हे सर्वोच्च स्थानी आहे. भारताच्या इतिहासामध्ये नाही तर जगाच्या इतिहासामध्ये नालंदाचं नाव हे सर्वोच्च स्थानी आहे. तर अशा प्रकारे हा नालंदाचा इतिहास आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. सर ते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.